त्यामध्ये पाऊस लांबल्याने प्रचंड दुष्काळाचे ढग शेतकऱ्यांवर आज आलेले आहेत। सबंधपणाने युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। कर्जमाफीचा मुद्दा आहे, हमीभावाचा मुद्दा आहे, पीक विम्याचा मुद्दा आहे। मात्र याच्याकडे लक्ष न देता आज राज्य सरकार ज्या प्रकारचं राजकारण करतं आहे, पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, त्यांचा लिलाव होतो आहे। याला विरोध करण्यासाठी सुरू करतोय। बीडमधून आपण सुरुवात करतोय। पूर्ण महाराष्ट्रभर 8 मेळावे आम्ही यानंतर घेणार आहोत। यानंतर वर्ध्यामध्ये मेळावा होणार आहे। हा मराठवाडा स्तरीय मेळावा आहे। उद्या वर्ध्यामध्ये विदर्भ स्तरीय मेळावा होईल आणि राजकारणाची शुद्धी केल्याशिवाय सबंधपणाने हे प्रश्न चव्हाट्यावर येणार नाही, या भावनेतून ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। गुंडागर्दीचं कशा प्रकारचं राज्य इथे आहे। 2 नंबरवाले ठेकेदार यांनी सबंध राजकारणाचा कब्जा घेतलेला आहे। दुसऱ्या बाजूला ज्या जाती अस्मिता आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारची भांडणं जाती समुदायामध्ये लावण्यात आलेली आहे आणि धर्मामध्ये ज्या प्रकारची भांडणं लावून हे सगळी जी काही सोशल फॅब्रिक्स आहे ते सगळं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। ते राजकारणाच्या परिणामी, स्वार्थी राजकारणाच्या परिणामी हे सगळं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। त्यामुळे ते परत सुस्थापित करणं आणि राजकारण हे मूल्यावर आधारित होईल, लोकशाही, समाजवाद आणि घटना याच्या आधारावर राजकारण होईल, याच्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे। 24 ऑगस्टला हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जे भगतसिंगाबरोबर फासावर चढले, महाराष्ट्राचे हुतात्मे, यांच्या जयंतीदिनी सबंध मराठवाडा पातळीचा जबरदस्त मेळावा आम्ही घेतो आहे। याच्यामध्ये मुख्यतः जो मेन मुद्दा आम्ही जो करतो आहे की जे संपूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेलं राजकारण, तत्वशून्यतेने बरबटलेलं राजकारण, आमदार खासदार विकत घेणारं राजकारण, वेगवेगळे पक्ष फोडणारं राजकारण आणि मुख्य काही उद्योगपतींच्या पैशावर सबंध अनैतिकता महाराष्ट्रामध्ये आणि सबंध देशामध्ये पसरवणारं राजकारण, याला ठोकर देण्यासाठी म्हणून आज महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही मोहीम आज आम्ही परळी वैजनाथ इथून आम्ही सुरू करतोय। परळी वैजनाथ बीड यासाठी की हे बीड जिल्हा क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील खासदार असलेला जिल्हा आहे एकेकाळचा। कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे खासदार असलेला हा जिल्हा आहे आणि म्हणून या बीड जिल्ह्यातून जो एकेकाळी लाल जिल्हा म्हणून ओळखला जायचा, येत्या काळात सुद्धा हा लाल जिल्हा म्हणून ओळखला जाईल।